नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता तुमचे स्वागत करते आजच्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर मी आज तुम्हाला कटवाली बाही डिझाईन कशी करायची आहे तर ते सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला ही अशा नवनवीन बाह्या शिवायला जमेल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी मी बाहीचं माप सांगून देते मी तुम्हाला। तर 32 साईजची बाही आहे, 32 साईज ब्लाऊजची। तर इथे घडी टाकलेली आहे मी 8 इंच घेतलेली आहे, म्हणजे आर्महोल बाहीचा। तर इथे थोडासा कपडा कमी पडत होता म्हणून इथे अर्धा इंच इकडच्या साईडनी जोड लावायचा आहे। तर बाहीची उंची बघू शकता तुम्ही 3.5 इंच आहे। तर कंप्लीट आपली 3 इंचावर ही बाही तयार होणार आहे। तर आता आपल्याला ही बाही व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची आहे। फोल्ड केल्यानंतर आपल्याला वरती अर्धा इंच शिलाईसाठी सोडायचं आहे आणि तिथून आपल्याला 2 इंचावर कट द्यायचा आहे आणि इकडून आपल्याला 1.25 इंच अंतर। जास्तही मोठं करायचं नाही इथे पसरट, कारण की जास्त मोठा कट झाला तर तो व्यवस्थित दिसत नाही। तर याप्रमाणे याचं सेंटर काढायचं आहे, 2 इंचाचं सेंटर काढायचं आहे आणि मग आपल्याला बाहीला कट द्यायचा आहे। जास्त टोकही नाही यायला पाहिजे आणि जास्त पसरटही नाही व्हायला पाहिजे, कारण की छोटी बाही आहे। तर इथून आता आपल्याला असा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला अस्तरवरती जे कट करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित असं सावकाश पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता असा आकार आलेला आहे। तर आता आपल्याला हे अस्तरवरती स्टिच करायचं आहे। तर ते व्यवस्थित ठेवायचा आहे आणि मागचा आणि पुढचा भाग हा व्यवस्थित यायला पाहिजे, नाहीतर मग एकाच हाताच्या बाह्या तयार होतील। तर खाली अस्तर ठेवायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावरती आपल्याला बाही ठेवून घ्यायची आहे। तर आपल्याला शिलाई इथून देऊन घ्यायची आहे आणि इथपर्यंत यायची आहे। प्रॉपर असा आकार देत आपल्याला ही बाही स्टिच करून घ्यायची आहे, मग आपल्याला पलटी करायची आहे। असा आकार देत आपण आता स्टिच करून घेतलेली आहे बाही। तर आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथून तर ही इथपर्यंत आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला इथे कट देऊन घ्यायचे आहेत। हा एक कोपरा, हा एक कोपरा आणि हा एक कोपरा, आणि इथे बारीक बारीक कट देऊन घ्यायचे। आणि कट देताना ही शिलाई कट नाही करायची आहे, नाहीतर मग प्रॉब्लेम होईल। आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे। व्यवस्थित टोक काढायचा आहे आणि पलटी करून घ्यायचं आहे। पलटी केल्यानंतर आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित असं सेट करत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। असं कट करून शिलाई देऊन घेतल्यानंतर आता आपल्याला परफेक्ट असं इकडच्याही साईडने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। आता एक्स्ट्रा झालेलं कट करून घ्यायचं आहे आपल्याला।
आता इथे आपल्याला लेस लावायची आहे. ही बघा व्यवस्थित अशी लेस लावून घेतलेली आहे. तर आता आपल्याला इथे छोटे छोटे लटकन तयार करून इथे लावायचे आहेत. तर अशी गोल्डन कलरची दोरी घेतलेली आहे मी. जास्त मोठ्या नाही घ्यायच्या आहेत, छोट्याच घ्यायच्या आहेत थोड्याशा. इथे असं हे पहिले आपण हे आधी स्टिच करून घ्यायचं आहे सुई दोऱ्याने आणि मग आपल्याला हे इथे लावायचं आहे याप्रमाणे आणि थोड्याशा खाली सोडायच्या आहेत. तर इतक्या वळायच्या आहेत आणि इतक्या आपल्याला इथे ठेवायच्या आहेत अशा. आणि मग आपल्याला या इथे बारीक नॉड लावायचे आहेत. तर दोरीचं माप सांगते मी. तर 12.5 इंचाच्या म्हणजे 12.5 इंच इकडच्या साईडनी आणि 12.5 इंच तिकडच्या साईडनी अशा 2 नॉड घ्यायच्या आहेत आपल्याला. तर याच्यामध्ये ठेवायची आहे नॉड आणि त्याच्यावरती आता आपल्याला इथून एकदम छोटेशी बनवायचे आहेत. तर हे नॉड तयार करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला सर्वात आधी ही बाही सुई दोरा घ्यायचा आहे आणि ही बाही आपल्याला एकमेकाला अटॅच करून घ्यायची आहे म्हणजे जोडायची आहे. तर बघू शकता याप्रमाणे सुई दोऱ्याने आपल्याला ही बाही अशी मिळवायची आहे आणि पूर्ण पॅक करून घ्यायची आहे. व्यवस्थित पॅक करायची आहे. आता ही नॉड उचलायची आहे आणि अशी डबल सारखी पकडत अशी इथे डबल फोल्ड करायची आहे. बघू शकता याप्रमाणे. जास्त खाली लांबायलाही नको आणि जास्त वरती नको अशी ठेवायची आहे. एका बोटाने व्यवस्थित पकडून घ्यायची आहे. मग व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची त्याला. ते चारही पदर असे व्यवस्थित पकडून ठेवायचे आहेत जेणेकरून सुटणार नाही. जोपर्यंत आपण पूर्ण पक्क करत नाही तोपर्यंत पकडून ठेवायचे आहेत आणि हात व्यवस्थित सांभाळायचा आहे. नाहीतर मग हातात सुई जाईल. जर तुम्हाला असं नको आहे तर तुम्ही डायरेक्ट इकडच्या साईडनी आणि इकडच्या साईडनी दोरी लावू शकता. ही डायरेक्ट पॅकिंग केलेलं आहे मी. आणि याच्यावरती आता आपल्याला बटन लावायचं आहे. तर तुम्ही कोणतंही बटन लावू शकता. याच्यावरती मी हे बटन लावणार आहे. तर सिल्वर कलर आहे मध्ये आणि आजूबाजूला गोल्डन कलर आहे. बटन लावल्यानंतर बाहीचा लुक छान येत असतो म्हणून बटन लावायचं आहे. दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते बाही.
बटन पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. जेव्हा सुई काम करत असतो आपण तेव्हा व्यवस्थित सावकाशपणे स्टिच करायचं आहे, नाहीतर मग सुई ही हातात शिरते. शिवणकामात हे खूप महत्त्वाचं असतं आणि बऱ्याच डिझाईनचं ब्लाऊज जर शिवायचं असेल तर ते आपल्याला हाताने शिवावंच लागतं कुठलंही. छान लुक आलेला आहे बाहीला. तर आता मी दुसरीही तुम्हाला स्टिच करून दाखवते. तर हे बघा, दोघीही बाह्या मी रेडी करून घेतलेल्या आहेत. तर 3 इंचाची बाही आहे. तर बाही खूप छोटी आहे तरी त्याच्यावरती आपण कट घेतलेला आहे आणि ही घातल्यानंतर खूप सुंदर दिसते ही बाही. तर जर तुम्हाला बाही आवडली असेल थोडी जरी, जर मला कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नवीनच्या एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.